जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील परमेश्वर राम तायडे हा तरुण आपली पत्नी आणि 2 मुलांसह राहत होता। तो शेतकरी होता। शेतात काम करून तो आपल्या संसाराचा गाडा हाकत होता। प्रचंड मेहनत आणि गरीब स्वभावाचा असलेल्या परमेश्वरचे मनीषा नावाच्या मुलीसोबत लग्न झाले। मनीषा नांदण्यास आली तेव्हा परिवार एकत्र होता, पण नंतर मनीषाच्या स्वभावामुळे घरात कुरबुरी व भांडणे सुरू झाले। त्यामुळे नाईलाजाने परमेश्वरला पत्नी मनीषासह विभक्त होऊन राहावे लागले। तो आणि मनीषा गावाजवळ असलेल्या एका जागेत राहू लागले। त्यांचा संसार सुरळीत सुरू झाला होता। त्यांना 2 मुलीही झाली। सारे काही नीट चालू असतानाच यांच्या संसारात परपुरुषाचा प्रवेश झाला। हा पुरुष कोणी परका नव्हता, तर परमेश्वराचा धाकटा भाऊ ज्ञानेश्वर होता। काही ना काही निमित्ताने ज्ञानेश्वरचे मोठा भाऊ परमेश्वरच्या घरी येणे जाणे वाढत गेले। तो लहान भाऊ आहे आणि येतो आपल्या घरी, त्यात काय वाईट आहे असे परमेश्वरला वाटत होते। पण ज्ञानेश्वरची नजर मात्र वहिनी मनीषावर पडली होती। तो तिच्या मागे पुढे करू लागला होता। तिच्या शरीराकडे कामुक नजरेने पाहू लागला होता। हळूहळू हा प्रकार मनीषाच्या देखील लक्षात आला। पती दिवसभर शेतात राबत होता, तर दीर घरात तिच्या जवळ घुटमळत असल्यामुळे मनीषा अविवाहित दीराकडे आकर्षित झाली। सुरुवातीला सहज चाळे सुरू झाले। इशारेबाजी व चेष्टा मस्करीने जवळीक वाढत गेली आणि संधी साधून त्याने तिला मिठीत ओढले। तिनेही त्याला प्रतिसाद दिला। शरीर सुखासाठी भुकलेल्या अविवाहित ज्ञानेश्वरने तिला भरभरून सुख दिले। नात्याला काळीमा फासत ते काम क्रीडेत रंगून गेले। त्यानंतर मात्र दोघांनी प्रणयात रममान होण्याची एकही संधी सोडली नाही। पदरात 2 मुले असतानाही 25 वर्षीय विवाहित मनीषा आपल्या दीराच्या प्रेमात पडली होती। अविवाहित असलेला दीर ज्ञानेश्वरही आता तिच्या प्रेमात पूर्णपणे गुर फुटून गेला होता। वहिनीसोबत शरीर सुखाच्या आनंदाने अविवाहित दीर ज्ञानेश्वर वेगळ्याच विश्वात रममान होऊ लागला। तोरून सुरू असलेला हा प्रणयाचा खेळ दोघांनाही स्वर्गाच्या सुखासारखा वाटत होता। यात प्रणयाच्या खेळात क्षणभर होणारा विरह दोघांनाही सहन होत नव्हता। कधी एकटा भेटतो असे त्यांना व्हायचे। दीर ज्ञानेश्वरच्या बाहुपाशात कायम राहून शरीर सुखाचा आनंद लुटत राहावे हीच मनीषा मनी बाळगून मनीषा जार कर्मात रममान झाली होती। तिला आपल्या सुखी संसाराचा पूर्णपणे विसर पडला होता। 2 गोंडस मुले आणि 30 वर्षे पती परमेश्वर असतानाही मनीषाला संसारात गोडी लागत नव्हती। मिळेल त्या वेळात आणि जमेल त्या पद्धतीने मनीषा ही ज्ञानेश्वरच्या बाहुपाशात विसावून शरीर सुख घेऊ लागली होती। तिचे आता मन ज्ञानेश्वरमध्ये पूर्णपणे गुंतले होते। सख्या विवाहित भाऊ शेतात काम करत असताना ज्ञानेश्वर हा लपून छपून आपल्या बहिणीच्या बाहुपाशात विसावत असे। अविवाहित असल्याने त्यालाही शरीर सुखाची पूर्णपणे चटक लागली होती। त्यालाही याच जार कर्माची गोडी लागली होती। परमेश्वर याची नजर चुकून ते दोघेही शरीर सुखाच्या आनंदात भिजून जात होते। मात्र याची गावात चर्चा सुरू झाली होती। हीच गोष्ट परमेश्वर याच्याही कानावर पडली होती। सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले, मात्र काही दिवसात त्याच्याही नजरेत पत्नी मनीषा आणि भाऊ ज्ञानेश्वर यांचे जार कर्म स्पष्ट दिसून आले। त्याने पत्नी मनीषावर बंधने घालण्यास सुरुवात केली, तसेच भावाला घरी येण्यास मज्जाव केला। आपल्या संबंधाचा परमेश्वरला संशय आल्याचे पत्नी मनीषा आणि भाऊ ज्ञानेश्वर यांच्या लक्षात आले। आता दोघांमधील अडसर दूर करण्याची गरज आहे असा विचार त्या दोघांनी केला। यातूनच त्यांनी परमेश्वरला ठार मारण्याचा निर्णय घेतला। दिनांक 15 ऑक्टोबरच्या रात्री ज्ञानेश्वर आणि मनीषा यांनी डाव साधण्याचे ठरवले। रात्री परमेश्वर झोपेत असतानाच त्या दोघांनी त्याला घेरले आणि धारदार कुऱ्हाडीने वार केले। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परमेश्वर गांगरून गेला होता। समोर प्रत्यक्षात भाऊच आपल्या जीवावर उठला आहे हे पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली। शरीर सुखाच्या आहारी गेलेला भाऊ आणि पत्नी हेच आपल्याला ठार मारण्यासाठी उभे आहेत हे पाहताच त्याला मोठा धक्का बसला। मात्र यातून सावरण्याआधीच त्या दोघांनी परमेश्वरला ठार मारले। शरीर सुखातील मोठा अडसर दूर झाल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता। या आनंदास त्या दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांना मिठीत घेऊन आपले प्रेम व्यक्त केले। आता परमेश्वरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा मोठा पेच त्यांच्या समोर होता। या दरम्यान त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मोरघासच्या प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये टाकून त्याचे तोंड दोरीने बांधले। वाला सोमठाणा तलावाजवळ तो बोध नेला आणि मोठा दगड बांधून बोध तलावातील पाण्यात टाकून दिला। तिथून ते पसार झाले। निकळत शिवारामधील वाला सोमठाणा तलावात महिनाभरानंतर एका पुतळीतून मानवी शरीराचा सांगाडा बाहेर आल्याचे दिसून आले। दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी मृतदेह मुरघासच्या प्लॅस्टिक बागेमध्ये आढळून आला होता। ही माहिती बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली। ते तातडीने पोलीस स्टाफसह घटनास्थळी रवाना झाले। स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटवली। तेव्हा तो मृतदेह सोमठाणा येथील परमेश्वर राम तायडे
वय वर्ष 30 याचा असल्याचे निष्पन्न झाले. खून करून मुरघासच्या प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये टाकून दोरी बांधून त्यास दगड बांधून तलावात टाकून दिल्याचे दिसून आले. त्यानंतर मयताचे वडील रामनाथ तायडे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे बदनापूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस तपासाची चक्र फिरू लागली आणि काही तासातच पोलिसांना संशयिताचा माग सापडला. मयत परमेश्वरचा भाऊ ज्ञानेश्वर राम तायडे आणि परमेश्वरची पत्नी मनीषा परमेश्वर तायडे या दीर भाऊजाईला पोलिसांनी ताब्यात घेतले. गावात सुरू असलेली चर्चा आणि अन्न काही धागे हाती लागल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीत ते फार वेळ खरे लपवू शकले नाही. काही वेळातच त्या दोघांनी तोंड उघडले. परमेश्वर राम तायडे हा त्याची पत्नी मनीषा आणि लहान भाऊ ज्ञानेश्वर यांच्या अनैतिक संबंधात अडथळा होत होता. त्याला बाजूला करण्यासाठी त्याची पत्नी मनीषा व भाऊ ज्ञानेश्वर यांनी 15 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास कुऱ्हाडीने डोक्यात व तोंडावर वार करून ठार मारल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.